नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील एक अपरिचित परंतु सगळ्यांना नक्कीच माहिती व्हावी अशीच एक बारव, परभणी जिल्ह्यातील 11 किलोमीटर अंतरावर असलेले एक छोटेसे गाव, त्याचे नाव पिंगळी. त्या पिंगळीमध्ये आहे एक हेमाडपंथी शिवालय आणि त्याच्यासमोरच असलेली पूर्वमुखी अशी बारव. येथील बारव म्हणजे स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुनाच आहे. या बारवेला चारही बाजूंनी उतरण्यासाठी पायऱ्या आहेत आणि आतून 7 देवकोष्ठ असून त्यामध्ये काही शिल्पमूर्ती आहेत, पण त्या आज भग्नावस्थेत आहेत. आता नेमकं बारव म्हणजे काय हे आपण समजूया. बारव म्हणजे कुंड किंवा तलावांचे सुधारित रूप आहेत, जे फनेल सारख्या पायऱ्यांनी बांधलेले असतात. त्यांचा आकार वरपासून खालपर्यंत कमी होत जातो. ते चौरस, आयताकृती किंवा अष्टकोनी कोणत्याही प्रकारचे असू शकतात. भूगर्भातील पाण्याच्या पातळीनुसार त्यांची खोली सुद्धा बदलू शकते. जुन्या काळी एकदा बारवेची जागा निश्चित झाल्यानंतर बांधकामात बरेच विज्ञान आणि कला वापरली गेली. उदाहरणार्थ, बाहेरील बाजूंनी मातीचा दाब आणि आतील बाजूंनी हायड्रोलिक दाब आणि पायऱ्यांचे वजन यांचे संतुलन राखण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली. अशा प्रकारे बारवांची रचना अशा प्रकारे करण्यात आली की बाजूंना बाहेरील जमिनीची उतारापेक्षा जास्त उतार असला पाहिजे. भिंतीवर मातीचा दाब वाढण्यासाठी मोठ्या पायऱ्या बनवल्या गेल्या. काही प्रकरणांमध्ये पायऱ्या सरकू नयेत म्हणून अतिरिक्त आधार देण्यासाठी त्यांच्यामध्ये अतिरिक्त दगड ठेवण्यात आले, जे बसण्यासाठी प्लॅटफॉर्म म्हणून देखील वापरला गेले. काही बारवांच्या मध्यभागी एक विहीर असते, जी उथळ जलचर किंवा झऱ्यांमधून जीवजलाने भरलेली असते. ती पायऱ्या असलेल्या उलट्या पिरॅमिडच्या आकारात वरच्या बाजूला उघडते. बारवांच्या वरच्या भागात कधीकधी पाणी बाहेर काढण्यासाठी आणि पाण्याची पातळी राखण्यासाठी एक लहान आउटलेट असतो आणि त्यापैकी बहुतेकांना संरक्षण कडा म्हणून त्यांच्या परिमिताभोवती एक पिरॅमिड वॉल सुद्धा बांधलेली असते. बारव वास्तुकला जुन्या काळात बांधणाऱ्या लोकांच्या पारंपरिक ज्ञानाचा आदर करण्याची आणि भूजल लोकांना अधिक दृश्यमान बनवणाऱ्या पर्यायी डिझाईन आणि तंत्रज्ञान तयार करण्यावर काम करण्याची गरज अधोरेखित करून दाखवते. काळाच्या कसोटीवर टिकून राहिलेल्या अशा भूजल साठवण संरचनांचे जतन करण्याची आणि आपल्या पूर्वजांच्या पारंपरिक ज्ञानापासून शिकण्याची नितांत गरज आहे, ज्यामुळे लोकांना भूजलाचा आदर आणि मूल्यमापन करण्यासाठी ही पद्धत मदत केलेली दिसते. चला, आता आपण हेमाडपंथी बांधकाम असलेले 11व्या ते 12व्या शतकातील हे शिवालय बघूया. येथील ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर मला असे कळाले की या मंदिराचा निश्चित निर्मिती काळ आपण सांगू शकत नाही, परंतु शिल्पाविष्कारावरून हे कळते की अंदाजे हे मंदिर 12व्या शतकाच्या आसपास बांधले गेले असावे. हे मंदिर 5 फूट उंचीच्या पीठावर बनवलेले असून या मंदिराचा मुखमंडप अर्धमंडप प्रकारातला आहे. मंदिरात एक मुख्य गर्भगृह असून दक्षिण उत्तर छोटी 2 गर्भगृह आहेत. मंदिराचा रंगमंडप 4 स्तंभावर असून खूप सुंदर आहे. या मंदिराच्या द्वार शाखेच्या ललाट बिंबांवर गणपती शिल्प आहे. द्वार शाखेच्या दोन्ही बाजूस अप्सरा, यक्ष व द्वारपाल आहेत. गर्भगृहात शिवलिंग आहे. गर्भगृह आकाराने लहान आहे. एका वेळेस जास्तीत जास्त 2 ते 3 व्यक्ती आतमध्ये दर्शन घेऊ शकतात. हे मंदिर पूर्वमुखी असून याच्या पूर्वेला बारव आहे. मित्रांनो, हा इतका सुंदर ठेवा आपल्या महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यामध्ये असलेल्या पिंगळी या छोट्या गावी आहे. नक्कीच ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचावी, हाच या व्हिडिओचा उद्देश. सदरील मंदिर हे हेमाडपंथी मंदिर आहे. हेमाडपंथी हा एक राजा होता. त्यांच्या काळामध्ये त्यांनी हे मंदिर बांधलेले आमची जुनी जाणकार व्यक्ती सांगतात. तर हे मंदिर म्हणजे चौकोनी परभणी जिल्ह्यामध्ये पुरातन मंदिर आहे व समोर बारव आहे. या वैशिष्ट्य म्हणजे पिंगलेश्वर मंदिर आहे, महादेवाचं मोठं मंदिर आहे आणि गावाच्या एका साईडला पश्चिम बाजूला आहे. तरी गावाची लोकसंख्या ही 10 ते 11 हजार लोकसंख्या आहे आता सध्या. आणि भाविक इथं दर शिवरात्रीला कार्यक्रम होतात. दर शिवरात्रीला जेवणाचा कार्यक्रम असते. जवळपास लग्न बाजूला होतात. आणि या आमची अपेक्षा आहे की या देवस्थानला शासकीय नोंदी घेऊन काही अनुदान मिळावं व याचा पूर्ण विकास होण्यासाठी मदत व्हावी. तर मित्रांनो, हा जो एक बारव आणि हे मंदिर आहे, हे महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यापासून जवळपास म्हणजे परभणी शहर पासून 11 किलोमीटर फक्त हे 12 किलोमीटरवर हे पिंगळी नावाचं गाव आहे, ज्या ठिकाणी ही पिंगळेश्वर मंदिर जे हेमाडपंथी आहे आणि त्याच्या समोरच असलेली ही मोठी बारव आहे.
ती नक्की तुम्ही सगळ्यांनी एकदा तरी बघायला या, कारण हा सुंदर ठेवा महाराष्ट्रामध्ये आहे आणि ही सुंदर बारव जे आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे असं मला वाटते. हा पुरातन ठेवा आपण जपूया, सगळ्यांनी एकदा तरी पिंगळीला भेट द्या. धन्यवाद. धन्यवाद.